नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक आपल्या हक्काचे व्यासपीठ यूट्यूब चॅनल टॅलेंट सर्चवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण दिवसातील किमान 12 तास व वर्षातील 365 ही दिवस चालणाऱ्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना IAS अधिकारी बनवण्याचं ध्येय उरी बाळगलेल्या व त्यासाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या शिक्षक केशव गावित आणि त्यांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक या शाळेची अनोखी सफर करणार आहोत। चला तर मग सुरू करूया राज्यात गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या या शाळेच्या या आगळ्या वेगळ्या सफरीला। अलीबाबा आणि 40 चोरच्या खुलजा सिमसिम आणि खजिन्याची आठवण करून देणारं हे शाळेचं प्रवेशद्वार आपल्याला आतील गुणवंत विद्यार्थी, दर्जेदार शिक्षण, टाकाऊंपासून सौंदर्याकृती, प्रगल्भ वाचनालय अशा अमाप अतुलनीय शैक्षणिक खजिना असलेल्या जादुई प्रवासाला घेऊन जा। शिक्षकांची अपार मेहनत, त्याला विद्यार्थ्यांची मोलाची व अप्रतिम साथ, इयत्ता व अभ्यासक्रमाची कोणतीच सीमा नसणारं शिक्षण, भारतीय राज्यघटनेची कलमे लिलया सांगणारे 607 पर्यंतचे पाढे तोंडपाठ असणारे विद्यार्थी, सुंदर लॉन्सयुक्त बगीचा, 8 पेक्षा जास्त गोण्या टाकाऊ बाटल्यांतून डोकावणारी हिरवीगार वेली, ज्ञानरचनावादी आरेखन, जिथं नजर जाईल तिथं दिसणारं शैक्षणिक साहित्य, एकाच रंगाचं पूर्ण गाव, स्वच्छता व आरोग्याचे संदेश लिहिलेली व त्यावर मुलींच्या नावांची पाटी असलेली घरे, सारच अद्भुत, अनाकलनीय, कल्पनातीत आणि नाविन्यपूर्ण। शैक्षणिक साहित्य व ज्ञानरचनावादी आरेखन खराब होऊ नये म्हणून आखलेले हे जलमार्ग आपल्यालाही शिस्तीत जायला भाग पाडतात। शाळेतील एकही कोपरा शिल्लक नसलेलं हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थी स्वतः बनवतात, हे मात्र विशेष। वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मदतीने खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ सुकर केलं जातं। विद्यार्थी अबॅकस आणि क्यूब मॅचिंगचं कौशल्य तर बघतच राहावंसं वाटतं। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अतिशय आदर्श अशा आणि ज्या शाळेतले विद्यार्थी पाहिल्यानंतर खरोखर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा या शाळेमध्ये आलेलो आहोत। आणि या शाळेचे शिक्षक ज्यांनी या विद्यार्थ्यांना सातत्याने 11 वर्षापासून या विद्यार्थ्यांना घडवत आहेत असे केशव गावित सर आपल्या समेत आहेत। सरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत। सर, खूप मोठं काम तुम्ही या माध्यमातून उभं केलंय, तर खरी प्रेरणा काय आहे या कामामागची तुमची? कोण आहेत प्रेरक तुमचे? साहेब, सुरुवातीला मोठं काम म्हणता येणार नाही, कामाचं एक प्रवास चालू केलेला आहे मी म्हणतो। जी प्रेरणा तुम्ही सांगितली, पहिली गोष्ट म्हणजे माझी स्वतःची घरची परिस्थिती, की ज्या परिस्थितीतून मी जन्माला आलो आणि मी माझ्या शिक्षणासाठी जो संघर्ष केला, जे प्रत्यक्ष बघितलं की नोकरीच्या आदल्या दिवसापर्यंत मी माझं स्वतःचं काम म्हणजे पैसे काम करून पैसे मिळवले आणि माझं शिक्षण पूर्ण केलं। माझे घरचे कामाला जायचे, मी मार्केट यार्डला हमाल म्हणून काम केलं। मग ही परिस्थितीची जाणीव होती आणि ती जाणीव झाल्यानंतर मी MPSCकडे काही वर्ष 2010 पासून मी गेली 7 वर्ष मागचे MPSCची तयारी करत होतो। त्याच्यातून मला ज्ञान जास्त मिळालं आणि ज्ञान मिळाल्यानंतर गेल्या 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी गिव संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री IAS साहेब आले होते या गावामध्ये मुलांना स्वेटर द्यायला शाळेत, आणि एक सोशल वर्कर मला मिळाले। सोशल वर्कर मिळाल्यानंतर माझ्यामध्ये पण ती सोशियलची थोडीशी जाणीव झाली आणि तेव्हापासून मग मी जास्त विचार करायला लागलो की आपण आता काही ज्या गोष्टी करणार आहोत त्या मुलांसाठी जास्तीत जास्त कराव्या। म्हणजे पहिली गोष्ट की माझे घरचे आई वडील आणि दुसरी मी जे IAS साहेब सांगितले, ह्या दोन व्यक्तींपासून मला जास्तीत जास्त प्रेरणा। कितवीला आहेस तू? इयत्ता 6वी। 6वीला। काय नाव तुझं? किरण अंबादास भोये। काय सांगतो तू? संख्यांचे स्थान। सांग बरं।
एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, गर्व, दशकर, पद्म, दशपद्मनील, दशनील, शंख, दशंख, क्षिती, दशक्षिती, क्षोभ, दशक्षोभ, रिद्धी, दशरिद्धी, सिद्धी, दशनिधी, दशनिधी, क्षोरी, दशक्षोरी, कल्प, दशकल्प, त्रायी, दशत्रायी, ब्रह्मांड, दशब्रह्मांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, गुरुजी, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, दशपारचार, दशचार, वड, दशगिरी, दशग्रीमन, दशमन, वव, दशवव, शंकु, दशंकु, पाप, दशपाप, बल, दशजार, दशजार, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंप, दशडंप, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत. दिवाळीच्या मुलांसाठी काय स्वप्न पाहिले तुम्ही? मी जे स्वप्न तुम्ही म्हटलेत, ह्या गावामध्ये अजूनपर्यंत एकाही व्यक्तीला कुठलाही जॉब नाही किंवा कोणी गावामध्ये एकही व्यक्ती कुठल्या तरी एक चांगल्या पदावर नाही, नोकरीला नाही. आणि मी ज्या वेळेस सुरुवातीला आलो त्यावेळेसची परिस्थिती खूपच बिकट होती. मग मी विचार केला की आपण सुद्धा या मुलांसाठी काहीतरी करावं. तुम्ही जो प्रश्न केला तर सर्वात पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला साहेब की मी ह्या गावामधून 5 तरी मुलांना मी IAS घडवायचं हे माझं पहिलं स्वप्न आहे. त्याच्यानंतर काही मुलं MPSC करणार, काही इतर जॉबला जाणार आणि काही शेती करणार. त्यांना ज्या गोष्टीत रस आहे त्या गोष्टीनुसार त्यांना टीचिंग करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या मोठ्या पदापर्यंत त्यांना पोचवायचं आहे. नुसतं IASच नाही तर त्यांना जी गोष्ट आवडेल त्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे. ही गोष्ट मी मुलांमध्ये बघतो जास्त. खूप सुंदर स्वप्न आहे तुमचं. आपण जी विद्यार्थ्यांसाठी बघितलेली स्वप्न आहेत आणि ती स्वप्न सत्यात आणण्यासाठी जे प्रयत्न करताय त्या प्रयत्नांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आणि भविष्यामध्ये नक्कीच तुमचे विद्यार्थी अशा प्रकारे तुमच्या स्वप्नातले विद्यार्थी घडलेले दिसणार. 32चा ह्या शैक्षणिक काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शाळांना येणारं अनुदान अतिशय तुटपुंज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी उभारायचं म्हणलं की पहिला प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तो पैशाचा आणि त्याच्या पुढे कोणाचा हेला चालत नाही. हे सगळं कसं काय मॅनेज करताय तुम्ही आणि गावाचं कितपत सहकार्य मिळते तुम्हाला? गावाचं सहकार्य बद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की ह्या परिसरातील लोकांची आर्थिक परिस्थिती सर्वांचीच बेताची आहे. सुरुवातीला 4-5 महिने शेतात काम करतात आणि उरलेले महिने शहरामध्ये जाऊन त्यांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं आणि त्यांच्याकडून आपण आर्थिकची मागणी करणं म्हणजे हे आपल्यालाच वेगळ्यापणाचं वाटेल. तर आम्ही गावाकडून सगळ्यात मोठी जी अपेक्षा करतो ती श्रमदानाची करतो की शाळा उभारणीसाठी त्यांनी जे श्रमदान दिलेलं आहे ते आम्हाला पैशांपेक्षाही खूप मोठं आहे. गावकरी ज्यावेळेस एखादं काम करायचं असेल शाळेमध्ये त्यावेळेस त्यांचं स्वतःचं काम सोडून कोणी ना कोणी सतत मदतीला गावात येत असतात. त्याबद्दल जी आपण शाळा उभारलेली आहे ती शाळा पूर्ण एका व्यक्तीने दान दिलेली आहे काही न घेता. त्याच्यानंतर आपण ज्या गार्डनमध्ये उभे आहोत त्या गार्डनमध्ये 2 व्यक्तींची घरं होती. त्या व्यक्तीने शेतात घरं बांधल्यानंतर त्यांना एक विनंती केली की आम्हाला गार्डनसाठी तुम्ही जागा द्या. तर त्यांनी पूर्ण दानरूपी जागा दिलेली आहे आणि गार्डन या ठिकाणी आम्ही बनवलेलं आहे. म्हणजे ही येथील व्यक्तींची लोकांची मानसिकता आहे ती पूर्ण मानसिकता बदललेली आहे. म्हणून आम्ही आर्थिकतेच्या दृष्टीने त्यांच्याकडून अपेक्षा करत नाही. आर्थिकतेसाठी गेल्या 2-3 वर्षापासून जीव संस्था येत आहे. तत्पूर्वी सांगतो की ज्या काही किरकोळ खर्च आहे तो किरकोळ खर्च भागवण्याचं काम मी करतो. माझ्या कुटुंबामध्ये माझा भाऊ आहे, माझं घर सांभाळायचं काम तो करतो आणि माझी जी काही सॅलरी आहे ती मी या मुलांसाठी देऊ करतो. पण सॅलरीला काहीतरी बंधन आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त मोठ्या गोष्टी लागल्या तर आम्हाला गिव्ह संस्थेचं खूप मोठं सहकार्य मिळतं. 3 वर्षापासून सातत्याने गिव्ह संस्था आमच्या मुलांसाठी आपल्या गावासाठी काहीतरी करत आलेले आहेत नेहमी. त्याच्यामध्ये 3 वर्षापूर्वी म्हटलं तर संपूर्ण गावाला एक हिरवा कलर दिला होता. त्यांनी वेगवेगळ्या पेंटिंग्स गावामध्ये काढल्या. त्याच्यानंतर अग्निशमन यंत्र बसवलेले आहेत. गावात एका व्यक्तीचं घर जळालं होतं तेव्हा त्यांना सर्व मदत देऊ केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचं स्थलांतर होऊ नये, मुलं पालकांसोबत जाऊ नये कारण उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर त्यांचं शिक्षण बुडेल. म्हणून त्यांना मी एक रिक्वेस्ट केली की संध्याकाळचं जेवण देऊया आपण मुलांसाठी. तर संध्याकाळचं जेवण ह्या 2 गावामध्ये 100 विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे. वर्षाचे 365 दिवस जेवण संध्याकाळचं देऊ केलेलं आहे. त्याच्यातून ज्या व्यक्ती स्वयंपाक बनवतात त्यांना पण रोजगार मिळालेला आहे.
शाळेत ज्या ज्या काही इतर मोठ्या गोष्टी आहेत त्या देण्याचं काम ही गिव्ह संस्था सातत्याने करत आहे. सातत्याने दर आठवड्याला काहीतरी देण्याचं काम ते करतात. आणि आत्ता जे आहे भविष्यातील, तर भविष्यामध्ये आम्हाला गिव्ह संस्थेकडून एक स्कूल बिल्डिंग बांधून मिळणार आहे. त्याच्यासाठी जागेचं संपूर्ण काम झालेलं आहे. येत्या 1 वर्षामध्ये ते काम म्हणजे स्कूल बिल्डिंग बांधून मिळणार आहे. बिल्डिंग म्हणजे निव्वळ अशी मोठी बिल्डिंग नाही, तर एक वेगळ्या दृष्टीने स्ट्रक्चर ह्या वातावरणामध्ये, ह्या भौगोलिक परिस्थितीमध्ये मुलांना शिक्षण कशा प्रकारे चांगलं देता येईल याचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आम्ही. आणि ते गिव्ह संस्थेच्या रूपाने मिळत आहेत. म्हणजे आम्हाला श्रमदान म्हटलं तर गावकऱ्यांकडून मिळतं आहे, मोठं आर्थिकचं म्हटलं तर गिव्ह संस्थेकडून मिळतं आहे, खूप मोठी मदत मिळते. आणि ज्या किरकोळ गोष्टी आहेत ते मी माझ्या वैयक्तिक रूपाने करतो. त्या पद्धतीने आमचा शाळेचा गाडा सुरू आहे. म्हणजे पालकांचं योगदान तर आपल्याला मिळतंच. पालकांच्या बरोबर आपणही सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतं. आणि त्याचबरोबर गिव्ह संस्थेचा पण सिंहाचा वाटा या शाळेच्या उभारणीमध्ये आहे असं मला वाटतं. नक्कीच गिव्हसारख्या संस्था जर आपल्या शिक्षकांच्या पाठीशी राहिल्या आणि आपल्यासारखे ध्येयवेडे शिक्षक जर झेडपीच्या शाळांमध्ये असतील तर ह्या झेडपीच्या शाळांचा कायापालट व्हायला आणि अशा प्रकारचं स्वरूप यायला नक्कीच वेळ लागणार नाही अशी आशा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या सृजनशीलतेने बनवलेले ह्या टाकाऊपासून टिकाऊ सौंदर्यकृती पाहिल्या की लक्षात येतं की इथं गुणवत्तेला नवनिर्मितीचीही तेवढीच जोड दिली जाते. ह्या शोभेच्या अजून कलाकृती बघा. आपल्या निश्चितच लक्षात येईल की इथे फक्त बोलके पोपट नाहीत घडत आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला उत्स्फूर्त वाव देणारी ही प्रयोगशाळा. शिक्षणामध्ये अनेक अध्ययन पद्धती आल्या. मध्ये ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन पद्धती आपण स्वीकारली होती. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कृतीतून शिकावं असा संदेश त्यातून होता. अनेक गोष्टी आल्या, अनेक अध्ययन पद्धती आल्या, पण कोणतीच एक विशिष्ट पद्धती सर्वच विद्यार्थ्यांना लागू झाली नाही. तुमच्या विद्यार्थ्यांकडे जर पाहिलं तर विद्यार्थी सगळ्याच विषयांमध्ये आणि सगळ्याच बाबींमध्ये आम्हाला परिपूर्ण दिसतात. आम्हाला यामागचं तंत्र काय आहे किंवा कोणती अध्यापन पद्धती तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वापरताय हे विचारायचे आम्हाला. काही स्पेशल अध्यापन पद्धतीने किंवा ज्या आलेल्या आहेत ज्ञानरचनावादी म्हणा किंवा इतर पारंपरिक म्हणा त्या जशाच्या तशा राबवल्या नाहीत. या ठिकाणी मी जे सुरुवात केली होती नोकरीची, त्या मी जेव्हा आलो तेव्हा मी मुळाक्षरापासून सुरुवात केली होती 4थीला असताना. त्याच्यानंतर हळूहळू मुलांचा जो बेसिक पाया आहे किंवा मुलांना जी गोष्ट आली नाही, मग ते गोष्ट एखादी अभ्यास आला नाही किंवा गणिताची क्रिया आली नाही तर मग काय करायचं, त्याच्यावरती मग मी अभ्यास करायला लागलो होतो. मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ज्ञानरचनावादी स्पेशल उपयोगी होत नसेल तर त्याला पारंपरिक पद्धत आणत होतो. म्हणून जी माझी पद्धती आहे ती मिसळलेली पद्धती आहे, म्हणजे एकच मी राबवत नाही. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माझ्याकडे बालवाडीचे मुलं येतात. सुरुवातीला ती 4 वर्षाचे असताना येतात आणि तो मुलगा 2 ते 3 वर्ष बसतो. बसल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रगत असतो. लेखन वाचन गणिताची क्रिया हे त्याला आलेलं असतं. पण हे शिकवण्याचं काम मी स्वतः करत नाही. हे मोठे मुलं छोट्या मुलांना शिकवत असतात. मोठे मुलं वर्गातील मोठे मुलं स्वतःचा अभ्यास करतात. ते स्वतःचा अभ्यास करताना त्या छोट्या मुलांकडे लक्ष देतात. मी फक्त त्यांना एक गायडन्स करण्याचं काम करतो की त्यांनी कोणत्या वेळेला काय करायला पाहिजे आणि ते तपासायचं काम करतो. बाकी तो अभ्यास घेण्याचं काम मुलंच करतात. मग मुलंच मुलांना शिकवतात हे त्यांना जास्त चांगलं वाटतं, आपल्यापेक्षा जास्त त्यांना वाटतं आणि मग इफेक्टिव्ह त्या पद्धतीचं आहे. म्हणजे अध्यापन पद्धती तुम्ही बोलले की स्पेशल पद्धत वापरत नाही, परंतु वर्गाचं बंधन नाही. या ठिकाणी एखाद्या पहिलीच्या मुलाला जर दुसरी इयत्तेचा अभ्यासक्रम येत असेल तर त्याला दुसरीचं शिकवलं जातं. तिसरीच्या मुलाला जर कमी पडत असेल तर त्याला परत दुसरीचं शिकवलं जातं किंवा दुसरीच्या मुलाला 5वीचं 3रीचं 4थीचं ह्या पद्धतीने शिकवतो. त्यांच्या IQ-नुसार आणि त्यांची कुठं प्रगती कशी आहे त्याच्यानुसार गट वाईज शिकवते. नाव काय बेटा? माहेश्वरी भगवान मोरे. कितवीला आहे तू? 5वीला आहेत. कितीचा पाढा म्हणते तू? 475. 475चा. ठीक आहे, म्हण.
475 1 475 475 2 950 475 3 1425 475 चौक 19 475 5 2375 475 2850 475 7 3225 475 8 38 475 9 425 475 10 450. शिक्षणाधिकारी वैशाली झणकर मॅडम यांनी तुम्हाला हिवाळीचा रांचो असं संबोधले बऱ्याच वेळा. तुमच्या कार्याचा अतिशय मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे. रांचोच्या कार्यातून काही प्रेरणा घेतली का तुम्ही? सुरुवातीला आदरणीय झणकर मॅडम ह्या माझ्या 11 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अशा अधिकारी लाभलेल्या पहिल्या एक खूप चांगले व्यक्तिमत्व असलेल्या अशा शिक्षणाधिकारी मॅडम आहे. त्यांच्याबद्दल आताच तुम्ही सांगितले की तुमच्या कार्याचा प्रभाव त्यांच्यावरती आहे. मी म्हणेन त्यांच्या कार्याचा प्रभाव माझ्यावरती जास्त आहे. की त्यांची जी पहिली भेट होती हिवाळीला, ती पहिली भेट झाल्यानंतर माझ्या कामाचे जे वेग होता तो कामाचा वेग जास्त वाढला आणि सुसाट मी काम करायला गेलो. कारण त्या आल्यानंतर त्यांनी दिलेली एक शाबासकीची थाप आणि त्यांनी दिलेली एक एनर्जी, त्यांच्याकडून मिळालेली मला ऊर्जा, ही मला आत्तापर्यंत मी काम करत गेलो त्याची पावती आहे. ती मॅडमांनी जवळपास माझ्या शाळेमध्ये 5 ते 7 वेळेस भेटी दिल्या. प्रत्येक भेटीतून नवीन नवीन काहीतरी मला शिकायला मिळालं आणि जास्तीत जास्त एनर्जी मिळाली. मलाच नाही तर पूर्ण जिल्ह्याभर जेवढे काही आमचे शिक्षक बंधू आहेत त्या शिक्षक बंधूंना त्यांच्या रूपी खूप मोठी एनर्जी मिळाली आणि खूप मोठं काम झालेलं आहे. त्यांच्या थ्रू शाळांचा कायापालट झाला, शाळांची गुणवत्ता वाढली आणि सतत सगळ्यांना एनर्जी देण्याचं काम मॅडमांनी केलेलं आहे. तर त्यांच्या कार्याचा प्रभाव जो आहे तो माझ्यावरती सगळ्यात जास्त पडलेला आहे. कलम सांग. कलम 1 समताची नाव ज्याची 5 नागरिकता. कलम 14 कायद्यामध्ये समानता. कलम 15 धर्म व जातली व न्याय. कलम 16 सार्वजनिक निषेध ठिकाणी समान संधी. कलम 17 अपसता नष्ट करणे. कलम 19 भाषा स्वातंत्र्य. कलम 21 शिक्षणाचा हक्क. कलम 22 जेतू वैयक्तिक व स्वतंत्र राज्य संरक्षण. कलम 23 माणसांच्या आपल्या प्रायव्हेट बघाय यांना म्हणाय. कलम 24 कारखान्यावर भारताना ठेवण्यास म्हणाय. कलम 25 धर्माचे मुक्त प्रगटीकरणाचे. आता ही शाळा आम्ही बघतोय की वर्षातले 365 दिवस शाळा भरते आणि किमान 12 तास तुम्ही शाळेला वेळ देताय. आता लॉकडाऊनचा पिरियड आहे तरी 12 तास तुम्ही काम करताय. तर हे सगळं शाळेचं व्यवस्थापन 365 दिवसाचं, किमान 12 तासाचं आणि कुटुंबाचं व्यवस्थापन कसं करताय तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं? तुम्ही साहेब 365 दिवस बोलले. सुरुवात जी माझी होती ती 365 दिवसाची नव्हती आणि 12 तासाची नव्हती. परंतु ज्यावेळेस 5 वाजता शाळा सुटली जायची, सुटल्यानंतर मुलं रात्र अभ्यासिकेमध्ये गावाच्या शेजारी जी टेकडी आहे त्या टेकडीच्या तिथं जाऊन बसायचे रात्री 8पर्यंत. मात्र ती 12 तास म्हणता येईल कारण सकाळी 8ला मी भरवायचो शाळा आणि रात्री 8ला. त्यावेळेस मी नसायचो रात्र अभ्यासिकेमध्ये. नंतर 2016पासून मी स्वतः थांबायला लागलो इथं. थांबण्याचं कारण असं होतं की सोशल वर्क ज्यावेळेस मी गावामध्ये करायला लागलो, ते कलर देणं वगैरे काम असो, त्यावेळेस मला जास्त अधिकचा वेळ अपेक्षित होता. मी तो अपेक्षित वेळ घेतला आणि नंतर तो वेळ मी मुलांसाठी द्यायला लागलो. मग डोक्यामध्ये कल्पना आली की मुलांचा जो बेसिक पाय आहे तो बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. आता आपण पुढचा जे आपलं ध्येय आहे, जास्तीत जास्त मुलांना कशा गोष्टी येतील त्याच्यासाठी आपल्याला मुलांना जास्त वेळ देणं पण अपेक्षित आहे. म्हणून मग माझ्या डोक्यामध्ये अजून कल्पना आली की आपण आता जास्तीत जास्त वेळ देऊ. मग रविवार असो की इतर सुट्ट्या असो, मग मी दररोजचा यायला लागलो आणि मग ते आपोआप ते जो माझा वेळ आहे किंवा जे दिवस आहे ते 365 दिवसामध्ये गेले. तेव्हापासून सुरुवात कंटिन्यू 365 दिवस शाळेचं हे म्हणजे शाळा भरली जायची. 12 तास किंवा लॉकडाऊनच्या काळात 13 ते 14 तास पण शाळा भरत होती. सकाळी 7-7:30ला मुलं आले की रात्री 10-10:30ला जायचे. आता 7:30ला येतात आणि 8 वाजता सुट्टी होते. हे जे मॅनेजमेंट तुम्ही सांगितलं कुटुंबाचं किंवा माझं वैयक्तिक, ह्या ज्या गोष्टी करायच्या असतील तर थोडंसं त्याग करणं पण माझ्यासाठी गरजेचं आहे. कारण हे म्हणजे होऊ शकत नाही. 12 तास म्हणजे मी माझी शाळा सोडत नाही काही झालं तरी. म्हणजे मी दिवसातून कुठं जात नाही, मला इथं त्या वेळेला थांबावंच लागतं. मग कुटुंब जे माझं आहे त्या कुटुंबाच्या ज्या काही इतर अडचणी आहेत त्या आमचं एक कुटुंब आम्ही एकत्र राहतो. काही ज्या अडीअडचणी आहेत त्या घरातल्या घरात माझ्या घरी जेवढे काही व्यक्ती आहेत ते सांभाळतात. मग सुखदुःख असो, इतर गोष्टी असो.
आणि मग माझे जे आहेत ते माझ्या गोष्टी मी माझ्या मित्रांद्वारे किंवा माझा बंधू, छोटा बंधू यांच्याद्वारे करतो. मग मला जाण्याची गरज पडत नाही. आता तुम्ही सांगितलं, मला नाशिकला जाऊन 1 वर्ष होणार की मी नाशिक गेलो नाही, मी हर्सूलच्या बाजारपेठेत गेलो नाही. कारण मला जर तिकडे मी गेलो तर ह्या मुलांसाठी वेळ मला मिळणार नाही. त्या गोष्टी मी थोड्याशा टाळलेल्या आहेत, थोडंसं त्याग केलेला आहे आणि त्या त्याग करून मी ह्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ देत आहे. खूप मोठा असा त्याग तुमच्या या गोष्टीमध्ये दिसतोय आम्हाला. खूप चांगला विचार आणि विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे अगदी मनापासून करण्याची तळमळ आणि तडफड आहे तुमच्यामध्ये. ही तगमग कायमस्वरूपी अशीच राहू आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हो या सदिच्छा. आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याचा गणवेश फाटका राहणार नाही याची काळजीही विद्यार्थीच घेतात. रानावनातून व परिसरातून सहजच उपलब्ध होणाऱ्या बांबू, गवत, काड्या यांपासून बनणारं हे साहित्य आणि आदिवासी संस्कृतीची सृजनशीलता जोपासण्याचा हा प्रयोग विद्यार्थी स्वतःच करतात. दिवाळीसारख्या आदिवासी भागातल्या या विद्यार्थ्यांना IAS होण्याचं स्वप्न तुम्ही दाखवले किंवा एक आदर्श नागरिक किंवा आदर्श माणूस घडवण्याचं स्वप्न तुम्ही बघताय. तर माझ्या तालुक्यातून, जिल्ह्यातील, राज्यातील सर्व शिक्षक बांधवांसाठी तुम्ही काय संदेश द्या? मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना सांगू इच्छितो की सर्व मुलं शिकतात, त्यांना बोलतं केलं पाहिजे, त्यांच्यातील सुप्त गुण आपण जाणून घेतले पाहिजेत, त्यांच्यामध्ये काहीतरी कला आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत. म्हणजे काहीतरी त्यांच्यातला गुण हेरायचा आणि त्यांना त्यांच्या आवडीचं शिक्षण द्यायचं, हे मी शिक्षक बंधू भगिनींना सांगू इच्छितो. आणि आपण वर्गात गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ मुलांमध्ये कसा देणार हे आपण बघितलं पाहिजे. आणि तेवढा वेळ मुलांना दिला तर मुलं नक्कीच प्रगत होणार आहेत. नुसतं लेखन किंवा वाचनाने ते प्रगत होणार नाही, तर एखाद्याला दुसऱ्या क्षेत्रात जर आवड असेल तर त्याला त्या आवडीचं शिक्षण द्यावं, जेणेकरून ते मोठे झाल्यानंतर त्या क्षेत्रात ते चमकतील. हे आपण त्याच्यातील सुप्त गुण जाणून घेतले पाहिजेत आणि त्या पद्धतीचं आपण शिक्षण देणं त्यांना अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काहीतरी सुप्त शक्ती असते, काहीतरी विशिष्ट आवड असते त्याला. तर ती आवड शोधून त्याचा तो सुप्त गुण शोधून त्याला डेव्हलप केलं पाहिजे, असं गावित सरांचं म्हणणं आहे. तर नक्कीच माझे सर्व शिक्षक बांधव हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचला असेल आणि आपण त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न कराल अशी आशा आहे. हिवाळीसारख्या अतिदुर्गम भागामधल्या विद्यार्थ्यांना IAS होण्याचं किंवा एक आदर्श नागरिक घडवण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलंय. शाळेबरोबरच तुम्ही गावाचा पण विकास करताय, गावाचा पण आपोआपच विकास होतोय. मी असं ऐकले की ज्यावेळेस तुम्ही इथं जॉईन झालात त्यावेळेस या गावाला रस्ता पण नव्हता. तुम्ही सातत्यानं काम करत राहिलात, अधिकाऱ्यांपर्यंत त्या गोष्टी पोचत गेल्या आणि जिल्ह्याचे CO असतील, शिक्षणाधिकारी असतील, उपशिक्षणाधिकारी असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, अनेकांच्या व्हिजिट होत गेल्या आणि त्यानिमित्तानं या गावाला येण्याचा रस्ता झाला, गावामध्ये काही प्रगती झाली किंवा अनेक गोष्टी आल्या. तर आपलं हे जे काम आहे हे भविष्यामध्ये सुद्धा काम मोठ्या प्रमाणामध्ये वाढावं
तुम्ही जे विद्यार्थ्यांचं जे भविष्याचं स्वप्न पाहिले ते स्वप्न साकार हो. उद्या भविष्यामध्ये हेच विद्यार्थी पुढे जाऊन आम्हाला काही IAS दिसतील, काही MPSC झालेले असतील, काही आदर्श नागरिक असतील, काही उद्योगधंद्यामध्ये स्थिर झालेले असतील. तर हे तुमचं स्वप्न जे तुम्ही पाहिले आणि ज्यासाठी तुम्ही 12-12 तास 365 दिवस झटताय, तर हे तुमचं स्वप्न पूर्ण हो. आणि भविष्यामध्ये असे अनेक हजारो विद्यार्थी तुमच्या हातून घडो यासाठी आमच्या शिक्षण विभागाकडून आणि माझ्या टॅलेंट सर्च कंटिन्यूज या यूट्यूब चॅनलकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्याला परत एकदा नमन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आशा आहे की केशव गावित आणि हिवाळी शाळेचा हा अभिनव प्रयोग बघून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल व खेड्यापाड्यातील गोरगरीब गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आपल्या प्रेरक कार्याने आमूलाग्र बदल घडून त्यांचे जीवन उजळून निघो या सदिच्छा. धन्यवाद.